प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओतूर गटामध्ये छायाताई तांबे, त्याचबरोबर प्रशांत डुमरे हे दोन उमेदवार या जिल्हा परिषदेच्या रणांगणामध्ये आहेत. त्याचबरोबर धालेवाडी गटातले एक वेगळे उमेदवार दुसरे आहेत. ह्या तिघांनी सुद्धा प्रचारामध्ये चांगल्या प्रकारची आघाडी घेतलेली आहे. असं असतानाही नेमकी निवडणुकीमध्ये काय परिस्थिती राहील, मतदारांचा कल कसा असेल, छायाताई अतुल तांबे जे आहेत ह्या सरपंच ओतूरच्या आहेत, सध्या ओतूरच्या कुठल्या कुठल्या समस्या, कुठले प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत आणि मतदारांचा कल कसा आहे आपण जरा जाणून घेऊया. नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यात नाहीत, दुःख मोठं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता जाहीर प्रचार थांबवलेला आहे. कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? वाणी साहेब, मी प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना पूर्ण राष्ट्रवादी परिवार, समस्त ग्रामस्थ ओतूर यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण अजितदादांचं अचानक जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठी हानी आहे आणि ही हानी न भरून निघणारी हानी आहे. ही हानी झाल्यामुळं सर्व राष्ट्रवादी परिवार कोलमडलेला आहे. कुणाला काय करावं काय सुचत नाही. अशात आता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पण निवडणुका येऊन घातलेल्या आहेत. कार्यकर्त्यांना सर्वांच्या वतीनं धीर देणं, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणं असा आजच पक्षाचा आणि पदाधिकाऱ्यांचा आदेश आलेला आहे. त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल. आता मला सांगा, घटना अतिशय दुर्दैवी आहे, बाका प्रसंग आहे. छोट्या निवडणुकीला सामोरं आपण जातोयच. तुम्हाला घरोघर जाऊन पत्रकं वाटून प्रचार तर करावा लागणार आहे. मतदारसंघामध्ये मतदारांनी छायाताईंना, प्रशांत भाऊंना का स्वीकारावं? निश्चित प्रकारे वाणीसाहेब, प्रत्येकाच्या घरी तर जावंच लागणार आहे. अजितदादांचे विचार, अजितदादांचं काम लोकांपर्यंत पोचवणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. अजितदादांनी जे काय आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या तालुक्यासाठी अजितदादांनी काय केलेलं आहे, सर्वसामान्य शेतकरी असेल, युवक असेल, युवकांचं शिक्षण असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेताला माल हमीभाव असेल, या सर्व गोष्टी अजितदादांनी, विकास कामं असतील, रस्ते असतील, आपली ग्रामीण रुग्णालय असतील, पोलीस स्टेशनच्या इमारती असतील, जे जे काय अजितदादांनी आपल्याला दिलेलं आहे ते आज लोकांपर्यंत जाऊन प्रत्यक्षात भेटून लोकांना समजून सांगू आम्ही. आणि दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी होण्यासाठी करण्यासाठी दादांना ही श्रद्धांजली आम्ही लोकांपर्यंत पोचू, हेच तुम्हाला सांगतो. आता मला सांगा, ओतूर गाव मोठं गाव आहे. या गावामध्ये कचऱ्याची समस्या आहे, ह्या गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, या गावामध्ये मोहित डमाले यांच्या माध्यमातून दवाखाना बांधला, अद्यापही तो ॲक्टिवेट झालेला नाही. बसस्थानक तुम्ही आहे, परंतु तिथं पावसाळ्यामध्ये पाणी साठतं. हे प्रश्न लोकांच्या पाचवीला पुजलेले आहेत. सरपंचताईंचं काम चांगलं राहिलेलं आहे, एक उच्च शिक्षित महिला आहे, तरी असं असतानाही ओतूरचे प्रश्न मात्र सुटत नाहीत. वाणीसाहेब, ग्रामीण रुग्णालयाचा जर प्रश्न म्हटला तर तिथे एम्प्लॉयमेंट भरण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते लवकरच पूर्ण होईल आणि फर्निचरचं पण काम झालेलं आहे. तर थोड्याच दिवसात ग्रामीण रुग्णालयाचं काम, ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित होईल, लोकांच्या सेवेसाठी कार्यान्वित होईल. त्यानंतर राहिला सांडपाण्याचा प्रश्न. जवळजवळ 95% गाव हे भूमिगत गटर झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये आता ह्या वर्षी ढगफुटीसारखा पाऊस झाला, मोठा पाऊस झाल्यानंतर मोठमोठ्या शहरांमध्ये पण तो प्रॉब्लेम झालेला आहे. ओतूरमध्ये त्या मानाने आम्ही बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होता, आमच्या ओतूरच्या जुन्या ST स्टँडवरती पाणी साठायचं, त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा ते गटरचं काम करून आता तिथे काही पाणी साठत नाही. कारण तिथं आता आम्ही तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य बाबा आणि तुकाराम महाराजांची अर्धा पुतळा तिथं आम्ही उभा केलेला आहे. त्यामुळे तिथं स्वच्छतेची काही समस्या राहणार नाही. कचऱ्याचा प्रश्न, तुम्ही जो प्रकल्प राबवणार होता त्याचं काय झालं पुढे? कचऱ्याचा प्रकल्प आपण, त्याचं ॲग्रीमेंट पण झालेलं आहे, त्याची जागा निश्चिती झालेली आहे. थोड्याच दिवसात तो कार्यान्वित होईल. आता मोहित शेठ जिल्हा परिषद सदस्य असताना
त्यांच्या माध्यमातून या ओतूर परिसरामध्ये कुठली कामं मार्गी लागली? 2017ला मोहितजी ढमाले आणि आमचे पंचायत समितीचे माजी सभापती विशालजी तांबे हे निवडून आल्यानंतर 2017 ते 2026 पर्यंत जे ओतूर आहे, जे बदललेलं ओतूर आहे, यामध्ये प्रामुख्याने मोफत क्रीडा संकुल, ज्या क्रीडा संकुलावरती टर्फ सारखी शहरामध्ये असणारी आम्ही मैदानं बनवलेली आहेत. आम्ही त्या ठिकाणी व्हॉलीबॉलचे, क्रिकेटचे मैदानं आहेत, टेनिसचे मैदानं आहेत. ही सर्व मोफत आहेत वाणीसाहेब. 300 मीटरचा ट्रॅक आहे, तो मोफत आहे. म्हणजे शहरामधली काही लोक जेव्हा आपल्या ग्रामीण भागात येतात यात्रेच्या निमित्तानं, तेव्हा ते लोक बोलतात की आमच्या शहरामध्ये सुद्धा असं अद्ययावत आणि पहिली गोष्ट आपण मोफत क्रीडा संकुल देतोय. म्हणजे त्यामध्ये महिलांच्या जिम असेल, पुरुषांची जिम असेल, हे सर्व कॅरम असेल, आणि त्या ठिकाणी आपण शालात्मक स्पर्धा पण भरवतो, त्यांना प्रोत्साहन देतो. जे काय आपल्या शक्य होईल ग्रामपंचायतच्या माध्यमातून, मोहितच्या माध्यमातून आपण त्यांना 100% मदत करत असतो. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला तुषारभाऊ थोरात जिल्हा परिषद सदस्य असताना तुषारभाऊनी पाया रोवला त्या ग्रामीण रुग्णालयाचा. त्यानंतर अतुल शेठच्या माध्यमातून मोहित शेठनी त्याचा भरपूर फॉलोअप घेतला, ती जागा निश्चिती केली ग्रामीण रुग्णालयासाठी. आज मोहित ढमालेंमुळं आणि विशाल भाऊ तांबेंच्या प्रयत्नाने, फॉलोअपमुळे ते आज ग्रामीण रुग्णालयाने अतुल शेठनी खूप मनाव घेतला. अजितदादा होते, निधीला कुठं कमतरता पडत नव्हती. आज 16 कोटी रुपयाचं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलेलं आहे. तसंच आपल्या ओतूर पोलीस स्टेशनची इमारत असेल, इमारत सुद्धा 8 कोटी रुपयाची काम चालू आहे. अतिशय चांगली सुंदर इमारत होईल. आणि ती इमारत आत्ताचं पोलीस स्टेशन गावामध्ये आहे. आता ती इमारत आहे ते आपल्या पुलाच्या शेजारी, तिथं त्या ठिकाणी चांगली अद्ययावत, जशी नारंगावची पोलीस स्टेशन आहे त्याचप्रमाणे ती इमारत तिथे उभी होईल आणि लोकांच्या सेवेत. आता छायाताई तांबे जे आहेत, उच्च शिक्षित आहेत, प्राध्यापक आहेत. तुमचे प्रशांत डुमरे उपसरपंच आहेत, त्यांचं सुद्धा कुटुंबाचं योगदान खूप मोठं आहे. आता तुमच्यासोबत माजी आमदार आहेत, समोरच्या उमेदवारांसोबत विद्यमान आमदार आहेत, ते विकासाच्या खूप गप्पा मारतायत. काय तुम्ही कसं पाहता? जे ते तिकडनं थापा मारतायत का प्रत्यक्षात काय करतील, तुम्हाला काय वाटतं? हे पहा, शेवटी आमचा राष्ट्रवादी परिवार आहे. आमचे माजी आमदार अतुलजी बेनके यांनी आत्तापर्यंत आमच्या ओतूरसाठी जवळजवळ 30-35 कोटी रुपये त्यांच्या कालखंडामध्ये दिले. त्याचीच कामं अजून चालू आहेत. आता शेवटी कसं आहे, मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही, कारण की शेवटी जे माझे विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे त्यांच्यापर्यंत त्यांचं खूप चांगलं काम आहे. परंतु आम्ही आमच्या गटापुरता जर विचार केला तर आत्तापर्यंत अतुल शेटने आम्हाला भरभरून काही दिलेलं आहे. छायाताई तांबे उच्च शिक्षित जरी असल्या तरी पण समोरचे उमेदवार सुद्धा तेही उच्च शिक्षित आहेत, कामाचा खूप अनुभव आहे, तुम्ही निष्ठावंत आहात, त्यांनी पक्ष बदललेला आहे. मतदारांनी तुम्हालाच का स्वीकारावं? असे वाणीसाहेब, छाया तांबेंना जेव्हा 3 वर्षापूर्वी ओतूर गावातून संधी मिळाली, त्या उच्च विभूषित आहेत, PhD आहेत, ते अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून अतिशय चांगलं काम करत आहेत. 3 वर्षापूर्वी जेव्हा संधी मिळाली, मी पण त्या सभागृहाचा सदस्य आहे. अतिशय मितभाषी, काम करून घेण्याची हातोटी, प्रशासनावर असणारी पकड आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याची क्षमता, या गोष्टीमुळं छाया तांबे जर ओतूर गाव एवढं मोठं 50,000 लोकसंख्येचं असलेलं गाव सांभाळू शकतात तर निश्चित प्रकारे आपल्या गटाला न्याय दिल्याशिवाय राहणार. छायाताई सरपंच आहेत, प्रशांत उपसरपंच आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठले प्रश्न मार्गी लागले, कुठले विषय त्याचा निपटारा झाला? छायाताई तांबे आणि प्रशांत डुमरे हे सरपंच उपसरपंच असताना सर्वात मोठं म्हणजे जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट जो ठरला तो सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, त्याला शिवलेज ट्रीटमेंट प्लॅन STP असे म्हणतात, तो एक प्रकल्प मार्गी लागला, कार्यान्वित झालेला आहे वाणीसाहेब. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांनी पण घेतलेली आहे आणि हाच प्रकल्प पूर्ण जिल्ह्यात मोठमोठ्या गावांना असाच प्रकल्प कार्यान्वित करण्याचा त्यांचा मानस आहे. दुसरं आहे ग्रामपंचायत कार्यालय, हे सौर ऊर्जा आमची ग्रामपंचायत चालते, विजेची बचत ग्रामपंचायत, ही छाया तांबे आणि प्रशांत डुमरे यांच्या काळात झालेली कामं साहेब सांगतोय तुम्हाला मी. मोफत क्रीडा संकुल त्यांच्या काळातच आपण कार्यान्वित केलं, मोहित ढमाले, विशालभाऊ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली. मोफत स्वर्गरथ आणि मोफत शवदायनी, गावामध्ये कोणाच्याही घरात दुःखद घटना घडली तर घरापासनं मोफत स्वर्गरथाची सोय ग्रामपंचायत स्वखर्चाने करते.
त्यानंतर मोफत शवदायनीमध्ये पण सर्व काही मोफत आहे. म्हणजे एका कुटुंबाला दुःखाच्या कालामध्ये ग्रामपंचायत ओतूर एक पालकत्व म्हणून 7-8 हजार रुपये तरी एका कुटुंबाची वाचवते. हे छाया तांबे आणि प्रशांत डुंबरे यांच्या सरपंच उपसरपंच कालखंडामध्ये झालेली कामं आहेत. त्यानंतर घनकचरा प्रकल्प हा लवकरच कार्यान्वित होईल, याचा ॲग्रीमेंट पण झालेला आहे, जागा निश्चिती पण झाली साहेब. ग्रामीण रुग्णालय थोड्याच दिवसात चालू होईल. त्यांनी छाया तांबेंच्याच कालखंडामध्ये, प्रशांतच्याच कालखंडामध्ये ही सर्व काही त्यांनी फॉलोअप घेऊन याला उभारी दिलेली आहे. पोलीस स्टेशनची पण इमारत काम चालू आहे. त्यानंतर वारकरी भवनाचं पण काम चालू आहे. 50 दशलक्ष रुपयाचं 50 लाख रुपयाचं काम आहे. ग्रामपंचायतच्या समोरच त्याचं काम चालू आहे. संपूर्ण गाव जवळजवळ 95% गाव हे भूमिगत गटर झालेलं आहे सरपंच आणि उपसरपंचच्या कालखंडामध्ये. अतिशय आत्तापर्यंत ग्रामपंचायतचे सदस्य झाले, सरपंच झाले, बऱ्याच जणांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सगळं झालं. परंतु आजपर्यंत छाया तांबे आणि प्रशांत डुंबरे किंवा आमच्या 17 जणांच्या बॉडीवर कुणावरतीही भ्रष्टाचाराचे आणि चुकीचे आरोप झालेले नाहीत साहेब. त्यानंतर आत्ता जिल्ह्यातला सर्वात म्हणजे जो नॅशनल स्पर्धेला स्विमिंग टँक वापरला जातो, ते स्विमिंग टँकचं काम मोहित ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली, छाया तांबे आणि प्रशांतच्या मार्गदर्शनाखाली ते क्रीडा संकुलावरती चालू आहे. अतिशय मोठा आणि अद्ययावत स्विमिंग टँक हा त्या ठिकाणी चालू आहे. ही या सरपंच आणि उपसरपंच ज्यांना व्हिजन आहे यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम आमच्या क्रीडा संकुलावरती चालू आहे. निश्चित प्रकारे हे आपल्या गटाला न्याय देतील, यात काय गट आणि गणाला न्याय देतील, यात काही शंका नाही. आता तुमचा ओतूर शिरोली गट का ओतूर धालेवाडी गट? ओतूर धालेवाडी गट. धालेवाडी गणामध्ये कोण उमेदवार आहे? धालेवाडी गणामध्ये उल्का मोरे म्हणून आपल्या उमेदवार आहेत धालेवाडी गटामध्ये पंचायत समिती. त्यांची काय जमेची बाजू? जमेची बाजू त्या माजी उपसरपंच आहे त्या शिरोली गावच्या. त्याच्यानंतर सोसायटीमध्ये पण आहेत, त्या जनसंपर्क दांडगा आहे, त्यांना आदर्श सरपंच म्हणून काहीतरी पुरस्कार पण मिळालेला आहे. दिल्लीला त्यांना पंचायत राजनी बोलवलं पण होतं. आणि अतिशय मितभाषी काम करण्याची हातोटी पण छाया तांबे यांची सारखीच आहे. त्यामुळे ते पण त्या गणाला तिकडे न्याय देतील. ओतूर गट गाव ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम यांच्या गुरूंची समाधीसुद्धा ह्या ओतूर गावामध्ये. ओतूर हे गाव विचारांनी पुढारलेलं गाव आहे. या ठिकाणी अनेक मोठमोठे नेते आहेत. माजी आमदार स्वर्गीय झांबरशेठ तांबे यांचं गाव आहे आणि त्यांच्याच कुटुंबातील, त्यांच्याच भावकीतील छायाताई तांबे ह्या जिल्हा परिषदेला सामोरे जातात. प्रशांत डुंबरे, छायाताई यांचं काम चांगलं राहिल्यामुळे मतदार त्यांना साथ देतील अशा प्रकारचा दावा केला जातो. आता पाहूया, निवडणूक पुढ्यात आहे. मतदार तांबे, प्रशांत डुंबरे हे दोन्ही उमेदवार अभ्यासू आहेत, होतकरू आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण राहिलेली आहे. छायाताई तांबे ह्या डॉक्टरेट झालेल्या आहेत, त्या प्राध्यापक आहेत. सरपंच असताना त्यांनी अनेक गावातील विकासाची कामं मार्गी लावलेली आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी या ओतूर परिसरासाठी आलेला आहे. मोहित ढमाले यांनी सुद्धा या परिसरामध्ये खूप कामं मार्गी लावलेली आहेत. मोहित ढमाले सुद्धा मितभाषी राहिलेत. काम जास्त, बोलणे कमी, असं त्यांचंही काम राहिलेलं. मतदारांनो, शेवटी तुम्ही उघड्या डोळ्याने पाहताय. फार बोलून काही न करण्यापेक्षा कमी बोलून जास्त काम करणारी माणसं आज आपण या ठिकाणी पाहतो. छायाताई तांबे आणि प्रशांत डुंबरे हे असेच कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे आहेत. मतदारांना कोणाला स्वीकारायचं, कोणाला नाकारायचं हा अधिकार तुम्हाला जरी असला तरी जे कामाचे आहेत, जनतेचे प्रश्न सोडवणारे आहेत, त्यांनी जो विकास केला आहे तो तुमच्या समोर आहे. त्यांना साथ द्या. मतदारांना कोणाचे आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. अला निवडून द्या का बला निवडून द्या असं आम्ही सांगणार नाही. परंतु हा लोकशाहीचा उत्सव आहे. या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. अधिकाधिक मतदान कशा पद्धतीने होईल याबाबतची काळजी घ्या. प्रशासनाला साथ द्या असंच विघ्नर टाइम्सचं आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.